या मकर संक्रांतीला बिना पाकाचे पौष्टिक व रुचकर असे लाडू बनवूया. अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवू शकतो. रेसिपी सुरू करण्याआधी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुकिंग विथ ललिता नंदाळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आपण येथे 2 वाटी तीळ घेतलेले आहे. सगळ्यात आधी तीळ मंद आचेवर 10 ते 12 मिनिट भाजून घेऊया, ज्यामुळे तीळ एकसारखी व खरपूस भाजली जाते. असे लाडू खायला अतिशय रुचकर लागतात. तुम्ही बघू शकता इथे तीळ भाजली गेलेली आहे. हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. हे तीळ बाजूला एका भांड्यात काढून घेऊया. यातून पाव वाटी तीळ बाजूला काढून ठेवूया. याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणा अगदी तिळासारखाच मंद आचेवर भाजून घेणार आहोत. मंद आचेवर भाजल्यामुळे शेंगदाणा आतपर्यंत व खमंग असा भाजला जातो, ज्यामुळे लाडूची चव अजूनच वाढते. शेंगदाणे बाजूला एका भांड्यात काढून घेतलेले आहेत. ते 5 ते 10 मिनिट असेच थंड होऊ द्यायचे आहेत. हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यातून जाडसर दळून घेऊया. दळण्यासाठी मिक्सरचे मोठे भांडे वापरू, जेणेकरून शेंगदाणे जास्त बारीक दळले जाणार नाही. अगदी त्याच प्रकारे आपण तीळही दळून घेणार आहोत. तीळ जास्त बारीक दळली जाणार नाही याची काळजी घ्या. यात आपण छोटा अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे, ज्यामुळे लाडूची चव दुप्पट होते आणि लाडू खायला भन्नाट लागतात. वेलची पूड नसेल तर 5 ते 6 वेलदोडे बारीक करून घेऊ शकता. हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया. बारीक केलेली थोडी तीळ आणि 1 वाटी किसलेला गूळ मिक्सरमधून फिरवून घेऊया, जेणेकरून हे सर्व एकजीव करणं सोपं होईल. पाव वाटी बाजूला काढून ठेवलेली तीळ यात घालून घेऊया. हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया. यात छोटे 2 चमचे साजूक तूप कोमट करून घालूया. तुपामुळे लाडूची बाइंडिंग इझी होते. आता छोटे छोटे गोळे घेऊन लाडू वाळून घ्यायचे आहेत. हे लाडू अतिशय पौष्टिक आणि रुचकर असतात. तर मग या संक्रांतीला या प्रकारे लाडू नक्की बनवून बघा आणि लाडू कसे बनले हे कमेंट करून नक्की कळवा.
आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.